सांगा. विराट राजम सायन. आता मला पंचायत आहे, राजाने विचारलं विराटाने, तुम्ही काय उत्तर देऊ? मी सांगेन बाबा 12 वर्षापासून पांडव वनात आहेत, आता त्यांचा पत्ताच नाही. मी धर्मराज युधिष्ठिराबरोबर मनोरंजनाकरता जुगार खेळत होतो, चौसर खेळत होतो, असं सांगेन. वैशंपायन म्हणतात होतं, प्रत्येकाने सांगायला पाहिजे ना. भीमाला विचारलं का रे तू काय करशील? करिष्यती हत्वा. भीम म्हणतात दादा एक तर मला खायला जास्त पाहिजे आणि दुसरं असं आहे की मला स्वयंपाकाचं अतिसूक्ष्म आणि चांगलं ज्ञान आहे, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी स्वयंपाकी म्हणून जाईल. माझं नाव राहील पौरोगव. पौरोगवा ब्रुवाणू अहम वल्लभो नाम, आणि दुसरं नाव राहील वल्लभ. आता पुन्हा शब्दकोश. आत्म्याची जी सत्ता आहे त्याच्यामुळे शरीर संचालन होते. आता आत्मा किती झाली? परागू म्हणतात वायूला, आणि वायुपुत्र असल्यामुळे पौरोगव किंवा वल्लभ. भीमाने सांगितलं बाबा मी झारे बिरे काय साधन आहे ते सगळं बरोबर डोक्यावर वाहून येईल. चातुर्य माझ्या ठिकाणी. तस्मान स्वप्नात तस्य सूप. वेगवेगळ्या प्रकाराचे जे चोखण्याचे पदार्थ, खाण्याचे पदार्थ, पिण्याचे, हे सगळे मला येतात. षड्रस भोजनात मी निपुण आहे. ठीक आहे माता, तुम्ही एकेकाचं सांगा, माझा सन्मानही होईल आणि माझ्याचं जेवण जेवल्यानंतर दुसऱ्याच्या हातचं जेवणारच नाही राजा. आणि दुसरं, तिथे जर कुस्त्या झाल्या, काही राजा लोकांच्या घरी होत असतात, मी पहिलवान आहे, पहिलवानांना निश्चित करीन, मल्लयुद्धात पहिलवानांना चॅलेंज करीन. पण धर्मराजाने सांगितलं मारून नको टाकू कोणाला, आपण उघडे पडून जाऊ. म्हणजे मारणार नाही म्हणलं, आता मेला तर मी काय करू? मारला आहे. जिमूत नावाचा मल्ल, तो जगज्जेता होता, त्यांच्याकडे उत्सव होत असे 8 दिवस विराटाकडे, आणि जिमूत बुल्लाबरोबर कुस्ती खेळले भीम. त्यांनी वर फिरून आपटला, खाली मेला तो. ऑब्जेक्शन तर झालं, त्याला तुला सांगितलं होतं मारू नको, त्यांनी सांगितलं मला मी मारलंच नाही, तर तो मेला काय करू मी? एखाद्या ड्रायव्हरने ॲक्सिडेंट झाला, मेला माणूस, त्यानं मारला की मेला, असं होते कधी कधी. आता कोण राहिलं रे? गावी करता सूप करता संपलं. धनंजय, अर्जुन, सांग बाबा कसं काय करशील? हे जरा विचित्र आहे. पन्नगा राक्षसान, नाग कन्या वासुकीचं मन हरण करणारा अर्जुन, असा अर्थ आहे. कारण त्यानं पाण्यात पाय धरून ओढला होता की नाही उलुपीने. काय कराल? गिरणाम प्रवरो वैरुद्धानाम मधुसूदना ग्रहाणाम प्रवश्य सरसाम मानसंबरम. अर्जुना कसं काय करशील? कारण 28 जातीचे सर्प महान आहेत. जलाशयात समुद्र सगळ्यात मोठा आहे, त्याप्रमाणे धनुर्धरात तू सगळ्यात श्रेष्ठ आहेस आणि निद्राविजयी आहे. तुला महिनाभर न झोपू दिलं तरी तुझ्यात काही फरक पडत नाही. निद्राविजयी काय करशील? आणि तू 5 वर्ष इंद्रभवनात राहून आलेला आहेस, तुला स्वतःला लपवणं महाकठीण आहे. कसं करशील? कसं तू? मयम 12 वृद्धाम नित्यानाम 13. धर्मराज म्हणतात मी तुला 12वा रुद्र आणि 13वा आदित्य समजतो, 9वा वसू समजतो आणि 10वा ग्रह समजतो. अर्जुनाने सांगितलं, हसू नका म्हणले, मी नपुसक षंड म्हणून राहील. तू? धर्मराज हसलेस. त्यांनी सांगितलं, अर्जुना आता तुझ्या बाणावर घर्षणाच्या खुणा आहेत, कट्टे पडलेले आहेत, कसे काय झाकशील तू? हे सांगितलं, दादा झाकता येतात. धनुष्याची दोरी घातली आहे ना, जाघात चिन्ह
हे जे अलंकार असतात ना भुजावर घालायचे, हिजडे लोक घालतात नाचणारे, कान झाकून टाकील, कांतिमान कुंडल धारण करील आणि हातात काचाच्या बांगड्या नाहीत, ते लेखाचे काय म्हणतात त्याला, ते हस्तिदंताच्या त्या बांगड्या घाली जातात आणि बृहन्नला नावानं राजाच्या नगरात प्रवेश करील. त्यांच्या मुलींना, स्त्रियांना गाणं शिकवणं, नृत्य शिकवणं आणि वेगवेगळे प्रकारचे वाद्य वाजवणे वगैरे वगैरे. गीतम नृत्यम विचित्रम चे वादितम विधम. अर्जुन स्वतःला षण्डक म्हणतो, बृहन्नला म्हणतो. षण्डक शब्दाचा अर्थ नपुसक आहे. उर्वशीचा शाप होता तुम्हाला माहीतच आहे, त्याच्यामुळे वर्षभर तो नपुसक राहील. पण बृहन्नला या शब्दाचा अर्थ शब्दकोशात काय आहे? बृहत मोठा, नला हा, नर म्हणजे नर, र आणि न. पुरुषात सगळ्यात बृहत म्हणजे सगळ्यात उंची ज्यानं प्राप्त केली असा नर, म्हणून बृहन्नला शब्दकोशाचे अर्थ. कारण ल आणि रचा भेद आहे. भगवान नारायणाचा सखा असल्यामुळे हा नरश्रेष्ठ आहेच. किती झाले? धर्मराज, अर्जुन आणि भीम. आता पुढे नकुल, सहदेव आणि द्रौपदी. द्रौपदीला विचारलं का गं तुझं कसं काय? तिने सांगितलं परिचारिका, राणीची परिचारिका, दुसरं काय. परिचारिकेचा अर्थ आहे सेविका आणि दुसरा अर्थ आहे सगळ्या ठिकाणी विचरण करते, जाते ते ती. अभिप्रायक शब्द आहेत. तुला कोण ठेवी? सांगितलं मला माझं सौंदर्य लपवावं लागेल ना, शरीर घाणेरडं ठेवावं लागेल, कांती तेजस्वी आहे तिला ते फिक्केपणा आणावं लागेल. म्हणजे पाहत कसं गंमत आहे. तुम्ही बाया तुमच्या पोरी स्नो पावडर वगैरे वगैरे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सौंदर्य निर्माण करता. हिच्यावर पाळी आहे सौंदर्य नष्ट करण्याची. आहे की नाही विचित्र? आता अशी पाळी मला नाही वाटत कुणावर आली असेल, कारणच नाही. आणि त्या ठिकाणी मी याप्रमाणे काम करेन. युधिष्ठिराने सांगितलं नकुला तुझं काय, कोणतं कार्य करशील तू? कारण तू तो तुला सुकुमारही आहेस. त्यांनी सांगितलं दादा अश्वबंधनाचं. तुम्हाला माहीत आहे माझ्यासारखी घोड्याची परीक्षा कुणाला नाही आहे, म्हणून मी ग्रंथिक या नावानं जाईल. माझं नाव राहील ग्रंथिक, म्हणजे घोड्यांची देखरेख करणारा, आजारी झाले तर चिकित्सा करणारा. तुम्हाला माहीत आहे मी निपुण आहे त्या कामात. मला घोडे सदैव प्रियच आहेत. नकुल नाम ग्रंथिक, अश्वाचा अधिकारी. ग्रंथिकाचा अर्थ आहे आयुर्वेद तथा अध्वर्यू, विद्यासंबंधी ग्रंथार्थ जाणण्यावाला, म्हणजे ज्यात चिकित्सा कर्म लिहिलेलं आहे त्या ग्रंथाचा परिचय असणारा. आणि श्रुतीत अश्विनी कुमार 2 आहेत. दोघा भावापासून नकुल आणि सहदेव जन्माला आले आहेत, म्हणून वैद्य आणि अध्वर्यू. अश्विनो वै देवानाम ही श्रुती आहे. नकुल अश्विनी कुमाराचे पुत्र आहेत. याकरता नास्तिचो शिवाय अश्वाहा. अश्व याचं निर्वचन सांगतो मी तुम्हाला. नास्ति श्वो येशाम ते अश्वाहा. जो दुसऱ्या दिवशी जिवंत राहील की नाही युद्धाला गेल्यानंतर हे सांगता येत नाही, त्याला अश्व म्हणतात. म्हणून क्षत्रियाला अश्व म्हणतात आणि घोड्याला अश्व म्हणतात. सगळं ठरलं. सहदेव आले, सांगितलं मी तंतीपाल. दादा आपल्या घरी गायी आहेत, लाखो 1.5 लाख गायी आहेत. त्यांची देखभाल कोण करतो? ते डिपार्टमेंटच माझ्याकडे आहे, मी त्याचाच मंत्री आहे. गायीचा चारा, गायीचे पशु, आता लोक चारा खाऊन टाकतात गायीचे, तुम्हाला माहिती आहे सगळं. 1.5 लाख गायीची देखभाल करतो मी आपल्याकडची. आणि माझ्याजवळ विद्या आहे. जवळ कोणती विद्या आहे? वेशाम मूत्र मारता बंद्या प्रवेश होते. समजा विराटाच्या घरी 60,000 गायी आहेत, मला माहीत आहे. 60,000 गायीत निदानला निदान 100-200 गायी तर अशा असतील की ज्या वांज आहेत. त्या कशा वितील ही विद्या मी जाणतो. 100-200 सांड त्याच्याकडे आहेत, तरुण बैल. ते सकाळी ज्यावेळेला मूत्र टाकतात त्यावेळेला त्याचा गंध घेतो मी, वास घेतो.
आणि त्यात एखादा बैल असा असतो की ज्याच्या गंधामुळे वंद्या असली तरी तिच्या ठिकाणी गर्व राहील. ते मूत्र गाईला सुंगवलं की त्या वितील. ही विद्या मला माहीत आहे, कुणालाच माहीत नाही. आता राजा ठेवील की नाही मला सांगितलं नक्की. आता तर बोलायचंच काम नाही. काय म्हणजे प्रत्येकाचं वैशिष्ट्य माणसात काहीतरी असावं. तस्य वसंती तंतीपाला. तंती शब्द वाणीचा वाचक आहे. आणि सहदेव अतिबुद्धिमान. जेव्हा बर्फात मरून पडले त्यावेळेला भीमाने विचारलं, दादा सहदेव मरून पडला काय कारण आहे, कोणतं पाप आहे? सांगितलं एकच पाप, तो जगात माझ्या इतका कोणी बुद्धिमानच नाही असं समजत होता, त्या पापानं मेला. तर काय कराल त्याला? सुरक्षित ठेवतो वगैरे वगैरे. कसा प्रवेश कराल? धौम्याने सांगितलं, बारे बाबा तुम्ही हा राजे आणि आपले सेवकगण आहेत, यांच्यासमोर बोलायचं नाही, यांना रवाना करावर. इंद्रसेन सारथी, सेवकगण, रथ हे सगळे इथून द्वारकेला जाऊ द्या. द्रौपदीची सेवा करणारे दासी तिलाही रवाना करा. स्वयंपाकी पाकशाला अध्यक्ष पांचाल देशाला जाऊन द्या. आणि मग आपण विचार करू. यांच्यासमोर बोललो नाही, एखाद्याने काही गडबड केली तर युक्त एक तुम्ही तुला सांगतो. धौम्य पुरोहित म्हणतात तुम्ही शहाणे आहात, पण राजा मीही निघून जाईल तुमचा अग्नी घेऊन, कारण तुम्ही 5 आणि द्रौपदी 6, 7 नाही राहणार. पण जाण्याच्या आधी तुम्ही तिथे कशा नियमानं वागाल याच्याकरता मी 2-4 वाक्य तुम्हाला सांगतो. तुमचा अपमान हो की सन्मान 1 वर्षभर सहन करा. आणि अपमान जास्त शक्यता अपमान होण्याची आहे, सन्मानाची नाही आहे. छद्मवेशानं राहणाराचा अपमानच होईल. 5000 वर्षापूर्वीही चांगल्या माणसांचा अपमानच जास्त होतो, हे धौम्याने सांगितलं आहे. राजाला भेटायचं असेल आधी द्वारपालाला भेटत जा. आणि आज्ञे वाचून जाऊ नका. न राजान विश्वास होता. कोण्याही राजावर पूर्ण विश्वास कोणत्याही पुरुषानं कधीही ठेवू नये, हे लक्षात ठेव. ज्याच्यावर कुणीच बसत नाही अशा आसनावर बैस. उठण्याची पाळी न येऊ. योन यान पर्यंतम आरारोही समेतः. लोकाजवळ मी राजाची प्रिय व्यक्ती आहे असं कधीही चुकूनही कुणी बोलू नका. त्याचे परिणाम फार वाईट होतील. आणि राजाच्या घोड्यावर रथावर बसू नका. त्याच्या पलंगावर पाय ठेवू नका. त्याच्या पादुका पायात घालू नका. आणि राजाच्या घरात कुशलपूर्वक राहायचं असेल तर चुगली कुणाचीही करू नका. आणि राजाला आवडलेल्या स्त्रीकडे ढुंकूनही पाहू नका, नाही तर मारल्या जाल. राजा आहेत, राजाला अनेक स्त्रिया आवडतात, त्यांचं तो व्यसन असते त्यांना. राजाला आवडलेल्या स्त्री कधी पाहायचंच नाही. आणि त्याची चूक तुम्हाला कळेल, कारण तुम्ही विद्वान आहात, अनुभवी आहात. नाही तर पटकन तोंडावरून म्हणला की राजा हे बरोबर नाही, मी सांगतो असं कर, हाकलूनच देईल तो. कारण राजासारखा स्वाभिमानी माणूस दुसऱ्याने मला ॲडवाईस करावा, माझी चूक काढावा हे सहन करत नसतो. राजा दोष दृष्टी असत्य बोलणाऱ्याकडे असते, लक्षात ठेव. मंत्री जरी असेल त्या काळात तरी असत्याचा आश्रय घेणार असेल त्याचा अपमान होईल. नैवा दोरेषु कुर्वन्ति मैत्रीही. बुद्धिमान माणसाला पाहिजे राजांच्या ज्या पत्न्या आहेत राण्या, त्यांच्याशी ओळख वाढवायची नाही. त्यांना हे सांगायचं नाही की काही हरकत नाही, मला रिकामपणा तुझं काम करून देतो, दुसऱ्या क्षणाला हाकलल्या जाल. राजा लक्षात ठेव. आणि राजासमोर राजा ज्याचा द्वेष करतो त्याच्याबरोबर कधीही बोलू नको, मैत्री करू नको. कारण हा त्याला मिळाले तर नाही. राजे लोक संशयी फार असतात. तू जन्मांध समजायचा स्वतःला. आपण डोळे असून आंधळे आहोत, कान असून बहिरे आहोत, तोंड असून जीभ नाही. 1 वर्ष काढावं लागेल. राजाचे पुत्र मर्यादेचं उल्लंघन करतात, भाऊ करतात, पौत्र करतात. तुम्ही हे नाही सांगायचं की तुमच्या मुलाने ही चूक केली, तुमच्या भावानं अमुक, बिलकुल बोलायचं नाही. आंधळ होऊन जायचं. आणि
अग्नीप्रमाणे दाहक समजा राजाला त्याच्या फार जवळ जाऊ नका, थोडंसं लांबून राहत जा आणि त्याच्या आज्ञेची अवहेलना नका करू. तुम्हाला आज्ञा मिळाली हे काम करू नये, कार्य केलं काय विसरलो, संपलं त्या दिवशी. अवहेलना नाही. राजा क्रोध आणि घमंड ज्याला आपण म्हणतो, राजाला आवडणाऱ्या वस्तूला सेवन करू नको, त्याच्या शत्रूशी बोलूही नको आणि समोर राजाच्या बसू नको. एक तर डाव्या बाजूला बस, नाही तर उजव्या बाजूला बसावं. राजाच्या सन्मुख कधी बसायचं नाही. शस्त्रधारी अंगरक्षक सैनिकाचं स्थान आहे तिथे पाय ठेवू नको. राजापेक्षा उंच आसनावर बसू नको आणि त्याच्या डोळ्यासमोर पुरस्कार वितरण वगैरे काही सुरू असेल त्या कार्यात त्यांनी बोलावल्या वाचून पुरस्कार घ्यायचा नाही. किती बारीक आहे हे. तुमच्याकरता फारच फार उपयोगी आहे. आता कोण जाणे तुमच्यातलं कोण मिनिस्टर होईल आणि कोण आहेत, ते राजेच आहेत की नाही. आता राजा नसेल तर ते राजाचे बाप आहेत, म्हणून त्यांच्याबरोबर त्यांचा पिये होणं किंवा त्यांच्या जवळ वागणं याला हे नियम लागू आहेत, म्हणून पांडे उपयोगी आहेत तुमच्या. तुम्ही सांगतो खोटं सांगतो काय, ह्या मर्यादेनं वागाल तर टिकाल, नाही तर हाकलून दिला जा. तू नाही और सही और नाही और सही. राजाची खोटीही गोष्ट असेल तिसऱ्या माणसासमोर प्रकाशित करायचे नाही. आणि राजे द्वेष करत असतात. तुम्हाला वाटत असेल की वरून राजा माझ्यावर प्रेम करतो, पण तो तुझी चूक शोधत असतो. ती सापडली की तुझा द्वेष करतो आणि तुला संपवतो. न चोष्टानम भुजान सदा वातम सदा. राजासमोर 2 हात, ओठ आणि गुडघे हलवायचे नाही तसे. त्या इथे नियम, अरे हे नियम आहेत. मला काय वाटतंय, ओठ हलवायचे नाही, पुटपुट पुटपुट काहीतरी नाही नाही तो गडबडून जाईल सगळी. दोन्ही हात हलवायचे नाहीत आणि गुडघे हलवायचे नाहीत आणि बकबक करायचे नाही. शनही शनही. राजाबरोबर बोलताना कधीही चुकून थुंकू नको. राजे लोकांना त्याच्यासमोर थुकलं की मोठा अपमान वाटतो. साला हमको देख के थूक दिया क्या, मारून टाके. किती बारीक आहे. तर हे कोणत्या नियमानं रागावं लागेल. समजा त्यांच्या समोर तुमचा मोबाईल वाजला, एक तर ऑफ करा, नाही तर बाहेर जाऊन बोला. बेशरमपणानं त्याच्यासमोर बोलला की गडबड झाली, कारण तो म्हणेल शिष्ट आहे, काही कामाचं नाही. दुसरा पहा, हास्यजनक वस्तू जर असेल, हर्ष प्रगट करा तोंडावर, पण वेड्याप्रमाणे अट्टहासानं हसू नका. राजासमोर मोठ्यानं हसणं अपमानित आहे. आणि मंद हसून स्वतःचं मत प्रदर्शित करायच्यापेक्षा काही नाही करता येत. आमात तुही बलात भोगतो. मंत्री राजाला बलपूर्वक कधीकधी अधीन करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या प्राणावर संकट असते, पण एक लक्षात ठेव, राजाच्या विरोधात जाऊन त्याला मदत कधीही करू नको. कोणत्या कामाला जर तुला पाठवलं असेल तर तात्काळ काम करू नये, आणि रिकामपण असेल तर महाराज काय आज्ञा आहे असं विचार. त्याच्या बोलण्याची वाट पाहू नको. आंतरिक बाह्यम राजा आहेत. आंतरिक काय, धन आणि स्त्री याचं रक्षण आंतरिक आहे, आणि बाह्य शत्रुविजय आहे. आंतरिक कार्य जर तुझ्यावर सोपवल्या गेलं, राजवाड्यातल्या स्त्रियांचं रक्षण आणि धनांचं रक्षण, आणि बाह्य कार्य शत्रुविजय तुला करावं लागेल. लखनौचे नवाब होते. राणी व्हिक्टोरिया जेव्हा भारतात आली त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी सन्मान झाला असता. भारतात सगळ्यात श्रीमंत कोण आहेत, 360च्या वर संस्थानिक होते. जवळजवळ 35-36 एकट्या राजस्थानातच होते, लहान लहान राजे. दक्षिणेतले सगळे मिळून मोर दॅन 360. कोणत्या राजाजवळ किती धन आहे, राणी व्हिक्टोरियाने चौकशी केली आणि त्याचे जाणणारे होते, सगळेच होते. व्हाईसरायला विचारलं. आपले व्हाईसराय तुम्हाला माहीत आहे भारताचे, तिथूनच त्यांची नियुक्ती लंडनहून.
त्यांनी राणी व्हिक्टोरियाला सांगितलं, जेवढं धन लखनौच्या नवाबाजवळ आहे तितकं कोणाजवळच नाही. लखनौला गेले, राजाला निरोप गेला. तिथे राजे नव्हते, नवाब होते, नवाब, जे बेअक्कल असतात ते. पण लखनौचा नवाब दयावान होता, फार दयावान. त्यांनी आपत्कालात भूलभुलैया जे बांधलं आहे की नाही 3 मजली, त्या काळात बांधलं. त्याला सांगितलं की राणीला तुमचा खजिना दाखवायचा आहे. त्या नवाबाने सांगितलं, महाराज व्हिक्टोरिया राणी साहेब आहेत तरी ठीक आहे, पण अट आहे ती, माझा खजिना पाहायचा असेल तर तळघरात जाण्याच्या आधी डोळ्यावर पट्टी बांधावी लागेल. मोठी माणसं शहाणी असतात. व्हिक्टोरियानं कबूल केलं. सांगितलं, काळा कपडा आणि पट्टी बांध माझ्या डोळ्यावर. माझ्यावर कुणी जायचं नाही, अंग नाही, रक्षक नाही, बट नथिंग नथिंग. नवाब स्वतः होते. खाली नेला हात धरून आणि पट्टी उघडली. ती पट्टी उघडल्यावर तिची पापणीच मिटेना. कारण जशी आपल्या धान्याच्या राशी असतात ना, धान्याच्या राशी, विशाल तळघर होतं मोठं, हिरे, माणकं, सोनं, चांदी, अपार धन, राशी धनाचे. पट्टी बांधली, परत आणलं आणि त्या एक्सप्रेशन कॉल झाला. जो खजिनदार होता त्याला बोलव माझ्यासमोर. खजिनदाराला विचारलं की तू याचं रक्षण करतो किती वर्षापासून? सांगितलं, मी जवळजवळ 30 ते 40 वर्षापासून या खजिन्याचं रक्षण करतो. नवाबाला विचारलं, नवाब साहेब तुम्ही याचीच नियुक्ती का केली, काय परीक्षा घेतली? त्याने सांगितलं, राणीसाहेब तिथे कुणी जाऊ शकत नाही, मीही नाही. मला जायचं असेल तर डोळ्याला पट्टी बांधतो हा खजिनदार माझ्या. माझाही पुत्र असेल तर जाणार नाही. पण एक दिवस काय गंमत झाली, या खजिनदाराला एकच मुलगा होता, लाडका होता. तो बापाच्या न कळत, खजिनदार स्वतः पट्टी बांधत नव्हता, त्याला सगळंच माहीत, चोर पावलानं बापाच्या मागं गेला. यांनी दार उघडलं आणि खजिना व्यवस्थित पाहिलं. मागं उलटून पाहिलं, तो पोरगा होता. एक क्षण विचार नाही केला, तलवार काढली आणि खड्डेशी डोकं उडवलं त्याचं, स्वतःच्या पुत्राचं. बस त्या एका परीक्षेवर मी याला खजिनदार नेमलेला आहे. बोलायचंच नाही. आणि प्राप्नोती कर्माण किंचित न स्पृशेत. कोणतं धन? घूस घूस, काय म्हणतात त्याला, जकातीचा धंदा तेथे पाप वसे सदा, तुकोबरा म्हणतात. नाक्यावर जर तुला ठेवलं तर घूस घेऊ नको, घूसखोरी करू नको, आतून पैसे खाऊन नोकऱ्या लावून देऊ नको, बदल्यात काय असेल ते रोजच पेपर वाचता तुम्ही. राजा प्रसन्न झाला, वस्त्र दिलं, आभूषण दिलं, कोणती वस्तू दिली ती त्याच्यासमोर धारण कर, उचलून ठेवून देऊ नको. समजा तुम्ही आहात, तुम्ही मला ही शाल दिली किंवा आपल्याला शांताराम शास्त्रीनं दिली, मग शांताराम शास्त्रीकडे जायचं असेल, दुसऱ्या उचलून ठेवायचे आणि ही खांद्यावर ठेवावं लागते. त्याला प्रसन्न वाटतं की चला भाऊ आपण महाराजला दिली, वापरून आले. लक्षात आलं की नाही? म्हणून राजाला अपमान वाटणार नाही याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. जप, यज्ञ, अग्निहोत्र सगळं झालं आणि पुरोहित निघून गेले. विराटनगरात पोहोचल्यावर तर काय कराल, विराटनगर कुठे आहे ते जाऊ देता नाही, खूप वेळ लागेल. उत्तरेने दशारणस्तेच ते पांचाला आणि दक्षिणेच. दशारणाच्या उत्तरेला आणि पांचालाच्या दक्षिणेला. अंतर्णी लोकान शूरसिंगाच पांडवा. मधून यात्रा केली आणि दोन्ही राष्ट्राच्या. धनुष्य वगैरे सगळं होतंच, तलवारी होत्या. शरीर मात्र मलिन होते, चेहऱ्यावर औदासिन्य होतं, केस वाढलेले होते, दाढी मिसूर काय असेल. कुणी जर विचारलं का कुठे राहता, आम्ही मत्स्य देशाचे निवासी आहोत, हेच उत्तर द्यायचं, बाकी काही सांगायचं नाही. आणि निवासाची इच्छुक आहोत मत्स्य राष्ट्रात. अनेक संकट येतील रे बाबा. आता ते थोडंसं रानातून प्रवास वगैरे ते जाऊ द्या, कारण विराटनगराला जायचं म्हणजे काठमांडू तिथपर्यंत जावं लागेल. गावाच्या राजधानीच्या स्मशानभूमीत आले. गदा केवढी होती भीमाची, अर्जुनाचं धनुष्य किती लांब होतं,
शस्त्रास्त्र केवढे होते, एवढं मोठं गाठोडं बांधलं त्याचं. तिथं ठेवावं लागेल लपवून. कुठे लपवाल, रोवून थोडं ठेवता येते. म्हणून स्मशानात एक वृक्ष होता, वृक्ष. ते एक शमीचा वृक्ष, शमी वृक्ष. शमी वृक्ष तुम्हाला तसं माहीतच आहे. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही पानं आणता त्याची. इतर वेळेला काही महत्त्व नाही त्याला. कुहाराचा क्षेपंगमंग आहे. हा रानचारा आहे. एरवी यासे पुसे कोण, एका देवासाठी मान. परत त्यांच्या काढून घेतली, तलवारी मॅन केल्या आणि नकुलाला सांगितलं या झाडावर चढ, एक गाठोडं बांधून दे. कुणी तिथे जाऊ नये म्हणून स्मशानात तो मुर्दा पडलेला, सडलेला लाश पडलेली होती, सडलेली, दुर्गंध सुटला होता. या शस्त्राच्या गाठोड्याजवळ ती लाश बांधून देईन. परत आले. नकुलाला आज्ञा दिल्यानंतर आता कोण आधी जाईल. जाण्याच्या आधी युधिष्ठिराने जगदंबेची स्तुती केली, दुर्गेची स्तुती. विराट दम्यमुच्छताः. वैशंपायन म्हणतात, राजा, विराट नगराच्या समीप त्रिभुवन अधीश्वरी भगवती दुर्गा. हे थोडेसे श्लोक आहेत, 3-4 जास्त नाही आहेत. यशोदा गर्भसंभूता नारायण प्रियम आनंदकुकुलिम मंगल्याम कुलवर्धिनीम वगैरे वगैरे. शिलातटनिवासी प्राम गामिनी वासुदेवस्य भगिनी वगैरे. स्तुती केल्यानंतर भारावतरणे पुण्य. स्तोतुम प्रक्रमी होती विदाह. चतुर्भुजे चतुर्वक्त्रे, हे सगळं झालं. आणि भगवती प्रकट झाली. पाश आहे हातात, 7व्या हातात धनुष्य आणि 8व्यात चक्र आहे. तुम्ही दुर्गादेवी बसवता की नाही दरवर्षी? बसवता. किती हाताची बसवता? 4 हाताची की 8 हाताची? किती हाताची बसवता? अष्टभुजा की चतुर्भुजा? अरे बोलला तर खरं. हां, अष्टभुजा ना. हां, आत्ता मी तुम्हाला सांगतो शास्त्रोक्त कोणत्या हातात काय पाहिजे. बिभ्रती विपुली वाहत शक्रध्वज समुद्र पात्रीन पंकजी घंटी स्त्री सिद्धाच्या भुवी पाशम धनुर्महाचक्रम विधी मानसन कुंडलानाम स्वर्णाम कर्णाभ्याम विभूषिता. वर उठलेले 2 हात इंद्राच्या ध्वजेप्रमाणे धारण करणारे. 3ऱ्या हातात पात्र आहे, 4थ्या हातात कमळ आहे, 5व्या हातात घंटा आहे, 6व्या हातात पाश आहे, 7व्यात धनुष्य आहे आणि 8व्या हातात चक्र आहे. आता 4 श्लोक स्पष्ट तुम्हाला सांगितले. त्याचा अर्थ आता त्याला काय अडचण पडली तर कॅसेट CD वाजवून घ्यायचा दुर्गादेवीच्या नवरात्राच्या वेळेला, म्हणजे कोणत्या हातात काय तुम्हाला मिळून जाईल ते. आणि तुम्ही नोट्स घेतले असेल तर प्रश्नच नाही. मयूरपिच्छ चिन्हित ध्वजाजिती आहे. भगवते ह्या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. प्रगट झाली जगदंबा. तिने सांगितलं, राजन, दुर्गात तारयन्ते दुर्गे प्राणायंतश्च तथा मुग्धा. महाभाऊ युधिष्ठिर, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. शीघ्र 1 वर्षानंतर तुम्ही संग्रामात विजयी व्हाल आणि पुन्हा राजे व्हाल, प्रसन्नही व्हाल, सगळ्या सोयी तुम्हाला उपलब्ध होतील. तू माझं स्मरण केलं आहेस ना. जी माणसं परदेशात आहेत, अडचणीत आहेत आणि माझं स्मरण करतात, ते नगरात असो, युद्धात असो, शत्रूनं घेरलेले असो, त्या संकटातून मी निश्चित त्यांचा उद्धार करते. माझ्या कृपाप्रसादानं तुम्ही विराट नगरात राहाल, ओळखल्या जाणार नाही. तुम्हाला साधनं लागतील. युधिष्ठिरा, तू कंकभट म्हणून राहण्यात ठरवलं आहेस ना. त्यांनी सांगितलं, आहे साहेब. हो. कुठे आहे तुझ्याजवळ चौसरण फासे? मी देतो तुला. ते चौसर, पुंडर, फासे हे सगळं जगदंबेच्या कृपेनं प्राप्त झालं. हिजड्याच्या वेशाकरता अर्जुनाला बांगड्यापासून तो काय वस्त्र आधी लागेल, ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येकाला त्याप्रमाणे वेश. प्रजापती, धर्मप्रदायक देवता काय असेल, भगवान धर्मप्रसन्न आहेत. इथलं प्रभू
तुमच्या कृपेनं मला आम्हाला सगळं प्राप्त व्हावं. आणि धर्मात्मा युधिष्ठिर बारबार वेळोवेळी चिंतन करतात. तात्काळ एक कमंडलू, द्विजातिस्तर्ण स्त्री कमंडलू लुष्णीधरहु नवजातही त्रिदंडधारी तरुण ब्राह्मण धर्मराज झाले. डोक्यावर पागोटं, एक कमंडलू आणि एक काठी, आणि मंजिष्ट रंगाचं एक वस्त्र धोतर. अधिक कोणता कलर म्हणतात वगैरे बायाला माहीत असते. राणी कलर, राणी म्हणतो बरोबर. हां. आणि हातात कुश. ते त्यांचं रूप बदलल्याबरोबर भीमही असत होते. दादा काय तुमचं रूप, सांगितलं तुमचं सगळ्यांचं होते, हसू नको. सगळ्याला सगळ्या वस्तू प्राप्त झाल्या. वैदुर्यासमान हरित, सुवर्णाप्रमाणे पिवळी, लाल, काळी, काय असेल नसेल ती सगळ्या वस्तू आपोआप त्यांना मिळाल्या. आणि ते घेतल्यानंतर मग आता प्रवेश करायचा. प्रकाशित आहेत, राजे आहेत. नगरातून जात असताना राजदरबारात प्रवेश घेतला. लोक म्हणत होते आता ब्राह्मण दिसतो, तेच तर राजाचं आहे याच्या तोंडावर, मग हा राजा आहे की ब्राह्मण? कोणतं लक्षण? मूर्घनाभिषिक्त सम्राट वाटतो मला याच्याकडे पाहिल्यानंतर. तर्कवितर्क लोक करत होते. काही लोकांनी विचारलं, कोण आहात तुम्ही, कसं येणं केलं? त्यांनी सांगितलं, बाबा जीवननिर्वाह करतात. जीवननिर्वाह करता मग तुला दिसत नाही काय? चौसाऱ्या माझ्या खिशे हातात वगैरे. आणि प्रवेश केला. युधिष्ठिराने सांगितलं, महाराज प्रणाम, मी वैयाग्रपद गोत्रात उत्पन्न झालेला ब्राह्मण आहे. शांताराम, वैयाग्रपद गोत्र आहे माहिती आहे ना? ब्राह्मणाचे गोत्र किती आहेत सगळे? नाही, इनऑल किती आहेत? इनऑल टोटल किती गोत्र आहेत ब्राह्मणाचे? उद्या सांगा सकाळच्या प्रवचनाला. अकोल्यातल्या ब्राह्मणांना माहीत असतील काही, त्यांना विचारून सांगा. माझं नाव कंका आहे. मी पूर्वी राजा युधिष्ठिराकडे होतो, पण ते जुगारात हारले, निघून गेले, कुठे काही पत्ताच नाही त्यांचा. आम्ही आपलं नगर गाव हिंडतो, कसं तरी उदरभरण करतो. तुम्ही जर मला आश्रय द्याल तुमच्याकडे राहतो, पण मी हीन वर्णाच्या माणसाशी वादविवाद नाही करणार. विद्यते कंचन मत्स्यहीनता. जो मूर्ख आहे, हीन आहे, आणि हे फाशे खेळताना माझ्याजवळ धन नाही आहे. तुम्हाला धन मला द्यावं लागेल खेळण्यापुरतं, पण मी गरीब ब्राह्मण. मी जिंकलं तर ते धन माझ्या मालकीच होईल, मी हारलो तर तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काही राहणार नाही. हे अट तुम्हाला कबूल आहे काय? आता किती विचित्र आहे. म्हणजे जिंकलो तर धन माझं, हारलो तर काही देणार नाही, माझ्याजवळ काही नाही आहे. मनोरंजनाचा माणूस आहे मी असं समजायचं. ठीक. आणि युधिष्ठिराने सांगितलं, मी कंका आहे. राजा विराट प्रभावित आहे. अरे त्यांनी सांगितलं, तू नोकर नाहीस, माझा मित्र आहेस आजपासून. ज्या वाहनात मी बसतो तिथे तुझ्याकरता जागा राहील. पश्चिंदात बहिरश्च सर्वदा कृतम. ब्राह्मणा, उत्तम वस्त्र आणि उत्तम भोजन तुला रोज मिळेल, पर्याप्त मात्रात. कोष तुझ्याकरता मोकळा राहील. राजमहालाचं द्वार तुझ्याकरता खुलं राहील, कुठे घ्यावी लागणार नाही. जीविकेकरता कष्ट उपसण्याचा तुला प्रसंग येणार नाही. राजा विराटानं मनोरंजनाकरता ठेवून घेतलं त्याला. आणि मग 2-3 कळशे झारे हातावर घेऊन भीमसेनाने प्रवेश केला. ते करणे धारायम त्रिसुत. आता रंग आहे त्याचा, काळ्या रंगाचं काय असेल नसेल ते वस्त्र प्रत्येकाच्या नियमाप्रमाणे धारण केलेलं आहे सगळं. आणि कृष्णवासा म्हणजे काळं वस्त्र. ये प्रेक्ष राजा रमायन तू ततो. भीमाला पाहिलं तर राजा विराट उठूनच उभा राहिला. बाप, ते सांगितलं, सिंहासारखा माणूस हल्ला करायला काय? बरं, याच्या हातात झारा कळशी वगैरे वगैरे सराट आहे का? बा, कोण आहेस तू? गंधर्व राजा आहेस की इंद्र आहे? सांगितलं ना, गंधर्व नाही, इंद्र, साधा माणूस, मी स्वयंपाकी आहे. उदास उदोस ज्ञान राजन वल्लभ. हो, माझं नाव आहे वल्लभ, आणि माझ्यासारखा स्वयंपाक कोणी करणारच नाही.
तू स्वयंपाकी सांगितलं स्वयंपाकी आहे म्हणून तेवढं लठ्ठ झालो. स्वयंपाकी किती जेवतो हे राजे पाहत असतात काय? आमच्या स्वाधीन असतं सगळं. बरेच स्वयंपाकी तुम्हाला वाढण्याच्या आधी चाकून पाहत असतात, कारण आमचा स्वयंपाकी फार कमी जेवतो, दिवसभर चालूच आहे. रागवू नका. काय करावं, माझी पोरगी सासऱ्याला कधी फारच कमी खाते, हिचं अन्नच घटलं डॉक्टर साहेब, खातच नाही. का गं? तर काय खाईल? दिवसभर स्वयंपाक करताना थोडं थोडं चाकून पाहिलं तरी निम्मी पोट भरेल की नाही? मग जेवताना का गं नाही? भूक नाही मला. भूक मग सकाळपासून चरली ते हे स्वयंपाकी. भीम म्हणतात मी लठ्ठ झालो खाऊन खाऊन. तुम्ही काय पाहिलं येता काय? अद्भुत. कुठे नोकरी केली? सांगितलं धर्मराजाकडे. मग आत्ता काय झालं? तर कुठे आम्ही हिंडून राहिलो, त्यांना शोधून राहिलो, पत्ताच नाही. 12 वर्ष झाली. पुन्हा प्रगट झाली की पुन्हा जाऊ, तोपर्यंत तुमच्याकडे राहू. ठीक आहे. अग्रणी पाकशाला. माझ्या पाकशाळेतल्या सगळ्या 100 स्वयंपाकी माझ्याजवळ आहेत. हेड स्वयंपाकी तू. सैरंध्रीच्या वेशात प्रवेश द्रौपदीचा आहे. दुःखी स्त्री. थोडंसं शरीराला सौंदर्य झाकलेलं होतं. चालणारा माणूस उभा झाला. कोण आहेस? काय करायचं तुला? तत्सम की दक्षिण रूपेण वैष्णवक्षणागिरा. तिने सांगितलं महाराज मी सैरंध्री आहे. सैरंध्री म्हणजे केस वेणी घालणे आणि याप्रमाणे आधीचं वर्णन आलेलंच आहे. रूप वेश आणि मधुरवाणी. राजा विराटाची दुसरी बायको कैकई राजकुमारी सुदेशना. कारण विराट होते क्षत्रिय, बायको मेली, म्हातारे झाले होते, ओव्हर 60. मग कुणीही तरुण कन्या त्याला राजपूत म्हणजे राजा कोणी देत नव्हता. म्हणून पंजाबजवळ एक राज्य होतं. तिथे राजे होते ते क्षत्रिय नव्हते. त्यांनी पाहिलं की माझी कन्या राजकुलात जाते. सुदेशना तिचं नाव होतं, ते देऊन टाकली. आणि तिला 105 चुलत भाऊ होते, सगळ्यात मोठा कीचक आणि इतर 100. ती उभी होती गच्चीवर. तिनं रस्त्यानं जाताना वाटेत पाहिलं एक वस्त्र धारण केलेलं आहे, अनाथ आहे, पण रूप दिव्य आहे, तरुण अवस्था आहे. दासीला पाठवलं, बोलाव तिला. बरं कोण आहेस तू? सांगितलं सैरंध्री. काय शोधते? सांगितलं नोकरी, आश्रय. माझा तो विश्वास बसत नाही. सैरंध्री तू दासी? मला असं वाटतं की तू राणी मी दासी, आणि तू म्हणते मी दासी. कोण विश्वास ठेवील याच्यावर? तर वर्णन आहे तिचं शरीराचं. नाभी वाणी बुद्धी सगळं गंभीर आहे तुझं. लक्ष्मीप्रमाणे रूप आहे तुझं. मला वाटतं की तुला ठेवून घ्यावं. कोणी देवकन्या नागकन्या तर नाहीच. नाही सांगितलं का? बाई आहे साधी. बरं मग तू माझ्याकडे राहशील काय? सांगितलं मी कोणाचे पाय नाही धुणार, परपुरुषाशी बोलणार नाही, उष्ट खाणार नाही. हे सगळं कबूल आहे ग. मी तुला ठेवून घेतलं असतं, पण आता पण कुठे आलं? माझा नवरा म्हातारा आहे 70 वर्षाचा, पण तुझं रूप पाहिल्यावर तो तरुण होईल, मला देईल हाकलून आणि तुला ठेवून घेईल. म्हणून नमस्कार आपण तुला ठेवत नाही. आली का पंचे? द्रौपदीने सांगितलं राणीसाहेब तुम्ही चिंता नका करू, माझे 5 गंधर्वपती आहेत स्वर्गात. काही कारणामुळे त्यांचा माझा वियोग झालेला आहे, पण ते लांबून माझ्यावर लक्ष ठेवतात. माणसं लांबून बायकोवर लक्ष ठेवत असतात. लक्षात ठेवा, भाजी आणायला गेली काय, कुठे गेली काय, मग 5 वाजता ऑफिस सुटते, 5 वाजून 20 मिनटं कसे झाले, गाडी पंक्चर झाली होती काय, कोणी भेटलं होतं काय, विचारताना मैत्रीण भेटली होती का, मित्र भेटला होता, विचारायचं नसतं. किती वॉच असतो? ज्याचा वॉच नसतो तो माणूस नपुसक असतो. हा काय पुरुष आहे तो वॉच ठेवेल की नाही? इट इज नेचर फॉर एव्हरीबडी. आपण कमी ठेवतो, पण तुमच्यावर लक्ष जेवढ्या तुमच्या बाया ठेवतात ना, तेवढा CBIचा माणूसही ठेवत नसेल. तुम्ही या गरमीत राहू नका. हा हे खरं CBI आहे.
अरे ट्रूली स्पीकिंग तुम्हाला काय वाटतं? तिने सांगितलं माझे पती आहेत, माझ्या कोणी खोडी केली ना मारून टाकतील त्याला. सांगितलं मला माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा सांगावं लागेल किंवा तू हिच्यावर आसक्त होऊ नका, नाही तर मरावं लागेल. सांगितलं तू सांगून टाकते, तुझं काम आहे. एंड केंड प्रकार आहे. उष्ट अन्न राणी मला कधी द्यायचं नाही. आणि माझ्याकडून केश वेशभूषा करायची, पण तुझे पाय धुवायचं काम मला नाही सांगायचं, ते मी करणार नाही. यो हिमाम पुरुषो गृहीत्वा तामेव निरतेत. जो पुरुष मला प्राकृत स्त्री समजून बलपूर्वक मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करील तो मारल्या जाईल. आता ही वॉर्निंग आधीच आहे. आणि राजा विराटाकडे सहदेव आले. एकदम दरबारात नाही आले. त्यांचे गाई बैल वगैरे जिथे राहत होते ना 60,000 गाई तिच्या बाजूला हिंडत होते. सेवकांनी सांगितलं महाराज एक माणूस आपल्या गोठ्याच्या बाजूला हिंडून आला आहे, बोलावलं तर. हे जरा गंमत आहे. सवास्थ्यांत विराटशाम भाषाचैशाम. सहदेव गुराखी ज्या भाषेत बोलतात ना त्या भाषेत बोलत होते. संशयाचं कामच नाही. कोण आहेस तू? सांगितलं महाराज मी गोपाल आहे. गोपाल. गोपाल कसं काय? कसं आहे गूढ अभिप्राय एवढंच आहे. गाईचं रक्षण करणे, आजारी झालं तर त्यांना औषध पाणी करणे, देखरेख ठेवणे वगैरे वगैरे. आणि मी वैश्य आहे. मी काही शूद्र नाही, क्षत्रिय नाही, ब्राह्मण नाही. माझं नाव अरिष्ट नेमी. श्रेष्ठ. आम्ही पांडवाकडे 1.5 लाख गाईत पाहत होतो मी. त्या गाई गेल्या दुर्योधनाकडे, पांडव गेले वनात. आता पत्ता नाही. गाईच नाहीत तर मग नोकरी शोधावं लागेल की नाही. किती लाख? अरे सांगितलं 8 लाख झुंड होते पांडवाकडे गाईचे. काय सांगावं. एका एकात 100 गाई. नाव काय रे तू? सांगितलं तंतीपाल. चालतो काय माझ्या? मी येऊ का? चला म्हणतो. ह्या 200 गाई आहेत माझ्या, वीतच नाहीत, वांज आहेत. मला तुमचे बैल दाखवा, न ठेसलेले बैल, ज्याला आपण आके म्हणतो. 200-300 होते. सगळ्याजवळ जाऊन सांगितलं हे 2 जे बैल आहेत ना, ह्या बैलांचं मूत्र उद्या मी तुमच्यासमोर सुंगवतो, या गाई वितील वर्षभरात. अरे बाप. 10,000 सुवर्णमुद्रा पगार तुझा, कल से आ जाओ. आता मग गुड काय सांगा महाराज. आणि त्याच्यानंतर नकुल नाही आले, मागून आले. अर्जुन आले. दरबारात कसं जावं, हिजड्याचा वेश होता हो नपुसकाचा. आता हसतात तर सगळे शत्रू विजयी वीर अर्जुन. बरं त्याला दुसऱ्या रूपात शक्य नव्हतं. इथं कृपा आहे उर्वशीची, मी तर म्हणतो शाप दिला तिला. केस, कारण कुंतल केस होते अर्जुनाचे, कुरळे पण ज्याला म्हणतो, कुंडल होते कानापर्यंत. आता कसं करावं? अर्जुनाने सांगितलं महाराज वीणीम प्रक्रिया रचिले कुंडले तचाराद्रम. तर मला तुम्ही षंड समजा. फुलाचे हार करणे, कलेत 64ही कला मला येतात. हां सांगितलं नावं पाठ नाहीत, येतात प्रॅक्टिकली 64 कला. त्यात गान, वादन, तंतू, वाद्य वाजवणे हे सगळं आलं. सगळं चटाया बनवणे, शृंगार करणे, फुलाचे अनेक प्रकार, रांगोळी घालण्यापासून तो त्यांचे हार बनवणे वगैरे वगैरे. स्त्रिया माझ्यापेक्षा जास्त कुशल नाहीत. करोमी वेणींचे पुष्पाम न स्त्रियम कर्माणि कौशलाधिका. कोणतीही स्त्री या कामात कलेत माझ्यापेक्षा चतुर नाही आहे. विराटाने सांगितलं तर कसं काय तू बाई. पण मग त्या भुजान तुझं शरीर पाहून कसं काय सांगितलं. तर तुम्ही परीक्षा करा. मी षंड आहे की नाही नपुसक. वेश्यांना बोलावलं. त्यांना सांगितलं एकांतात जायांना पहा पुरुष आहे की नपुसक आहे. सर्टिफाईड झाला. सांगितलं आता धोकाने जा. माझ्या कन्या आहेत, स्त्रिया आहेत, ज्यांना नृत्य शिकायचं असेल ते शिकतील. गान वादन सगळ्यांना शिकव. आणि तुला कुठेही मज्जाव नाही, कुठेही तुला बिना परवानगीचं जाता येता येईल.
अपुस्तत्वाम निराश सतता कुमारी पुंतम तम, म्हणजे परीक्षा असा त्याचा अर्थ आहे. विराटाला दुसऱ्या पत्नीपासून उत्तरा आणि उत्तर 2 अपत्य होते, एक कन्या आणि एक मुलगा. पहिल्या पत्नीचा होता श्वेत. बापाने दुसरं लग्न केलं म्हणून बापाबरोबर भांडण झालं आणि निघून गेला, दुसरं राज्य निर्माण करून तिथे राहत होता. तो भीष्माचार्याच्या हातून भीष्म पर्वात दुसऱ्याच दिवशी मारला गेला. अचाट पराक्रम करणारा माणूस. मग नकुल आले. नकुल घोडशाळेजवळ दिसले. प्रत्येक घोड्याकडे निरखून पाहत होते. अनुचरांनी सांगितल्यानंतर विराटाने विचारलं, करे तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं, मी अश्वविद्येचा विद्वान. किती घोडे आहेत तुमच्याकडे? 4-5 हजार असतील. मी पाहून आलो म्हटलं तिकडून. मग राजा ग्रंथिक नाव आहे माझं. घोड्याला विशेष प्रकारचे काही रोग होतात ते औषध मी जाणतो. आणि तुझ्या 4000त 4च अश्वथे आहेत की अर्जुनाच्या रथाचे घोडे जसे मी पाहिले होते तसेच. अर्जुनाचा रथ तू कशाला पाहायला? सांगितलं, वा त्यांना खरा रंजित करत होतो. त्याचा सारथी देव होता, टायमिंग होता तो. इतर वेळेला खरारा करणे, घोड्यांना फिरवून आणणे, चंदी चारणे हे सगळं मीच करत होतो. ते 4 घोड्यासारखे घोडेच नाहीत. आज मला या 4000त 4 दिसले राजा तसे घोडे. माणसाचा विश्वास बसेल असं खोटं बोलत जा बरं. पकडल्या नका जाऊ. म्हणजे चोरी करा पण चोरी पकडल्या नाही गेली पाहिजे. त्याला खरा चोर म्हणावं. चोरी केली बा तर काय करावं? पकडल्या गेलं. इधर से भी गया उधर से भी गया, ते नाही चालत. काय सांगितलं महाराज, 1,00,000 कोटी अक्षांचा संरक्षक होतो मी पांडवाकडे. कारण त्यांना 1-1 लाख अश्व राजसूय यज्ञाच्या वेळेला 8 लोकांनी दिले होते. 1-1 लाख अश्व. 8 लाख तर घोडेच मिळाले होते त्यांना. आणि ते सगळे त्याची देखरेख माझ्याकडे होते. माझे असिस्टंट होते 2000. त्या घोड्यांची देखभाल झालं, ठेवलं झालं. समयपालन पर्व. आता समयपालन तो अपने को भी करना पड़ेगा. कारण विराट पर्वात तुम्हाला कथा माहीत असतील, जिमूताच्या वधानंतर 2 महिने शेष राहिले त्यावेळेला कीचकाचं प्रकरण घडलं. ते महाभयानक होतं. द्रौपदीवर आसक्त झालेला कीचक, नाटकशाळेत त्याचा केलेला विमानी वध आणि कौरवाबरोबर झालेली लढाई अतिमहत्त्वाची. अक्षौणी न जेनेची. भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन आदी आदी आदी. एकटा अर्जुन होता त्याला. चक्ररक्षक नाही, घाट काही नाही. आणि पाहिजे तसा सारथी नाही. उत्तर राजपूत एवढंसं पोरगं सारथी. जिंकलं. उत्तर गोघरण म्हणावं याला. आणि विशेष म्हणजे द्रोणाचार्यांची भीष्मांची परीक्षा कशी आहे. आणि अर्जुनाने तयार कसं केलं उत्तरेला. कारण उत्तरेचे गुरु होते अर्जुन. शेवटी त्यांची परीक्षा झाली. अज्ञातवास संपल्यानंतर जेव्हा धर्मराज विराटाच्या सिंहासनावर येऊन बसले राजवेशात, त्यांना माहीत नव्हतं पांडव आहे, ही द्रौपदी आहे. कळल्यावर हात जोडून व्याससमोर सांगितलं, महाराज मी मांडली काय तुमचं, माझी श्रद्धा आहे तुमच्यावर. खूप कष्ट दिले आहे मी तुम्हाला वर्षभर. आम्हाला माहीत नव्हतं तुम्ही पांडव आहे, द्रौपदी आहे, काय करावं. तेव्हा याचं प्रायश्चित्त म्हणून मी माझी ही मुलगी 16 वर्षाची आहे उत्तरा, ती अर्जुनाला देतो. कारण अर्जुनाचं वय त्यावेळेला जवळजवळ 83 वर्षाचं होतं, 82.5 वर्षाचं. अर्जुनाने सांगितलं की नाही करतायत, कारण ही माझी शिष्या आहे आणि मी हिच्या महालात वर्षभर राहिलो. जर मी हिच्याबरोबर लग्न केतील तर लोक म्हणतील की वर्षभरात त्यांचं काहीतरी जोडलेलं होतं. राजा, धर्मरक्षणाकरता माझा मुलगा 16वं वर्ष आहे, त्याला अजून 16चा झाला नाही, तुझ्या मुलीपेक्षाही 4 महिने लहानच, पण मी हिला सून करून घेतो. काय धर्म आहे. बलराम दादाला निरोप पाठवून अभिमन्यू करता उत्तरा करून घेतली.
शेवटचं बोललो मी, अगदी लास्ट. पण त्याच्या आधी हे प्रकरण फार मोठं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतो, नाव 10 o'clock काय करायचं बोला. कारण विराट पर्व सांगायला पुढचा कमीत कमी 1.5 तास लागेल. 2 तासात संपूर्ण विवरण सांगितलं जाईल. कारण यात प्रबोधन नाही आहे, शिष्टाचार आणि आपत्कालात माणसांनी कसं वागावं हे महत्त्वाचं. आपत्काल आहे 1 वर्षाचा. या आपत्कालात प्रत्येक 6 व्यक्ती कशा प्रकारानं वागले, आणि कारण भीतीत एका एका क्षणाला होती ना. आणि दुर्योधनाचं चातुर्य, दुर्योधनाचे जे गुप्तहेर सगळ्या जगात पेरलेले होते, त्यांनी फक्त कीचकवध सांगितला. किंवा आम्ही असं ऐकलं, वर्तमानपत्र वाचला, विराट नगरात कीचकाचा वध झाला. दुर्योधन विचार करत होते 10-5 मिनटं. बलराम दादा बरकेत आहेत. जरासंध मारल्या गेला. 4 शक्तिमान लोक जगात आहेत, 5वा नाही आहे यांच्याबरोबरीचा. बलराम, जरासंध, कीचक आणि भीम. ज्या अर्थी कीचकाला मारलं नक्की भीम. आणि मग पुढे त्यांनी युद्धाची योजना आखली, उत्तर गौरणाची. म्हणून ही साधारण माणसं नसतात. आपल्याला वाटते आत्ता चांगला माणूसही कधी कधी गुणवानही पाप करतो, त्याला काही इलाज नसतो. ह्या सगळ्या विचित्र विचित्र गोष्टी तुम्हाला, पण याच्यात प्रबोधन नाही आहे, आचार आहे, विचार नाही आहे. आपत्कालात कसं वागावं आणि किती संयम लागतो. किती द्रौपदीचा संयम असेल. तो दुर्योधनाचा दरबार होता. विराटाच्या दरबारात लात मारली कमलीत कीचकानं तिच्या. सहनशीलतेची मर्यादा संपली की राहिली फक्त 2 महिने राहिले होते. याकरता एक तर तुम्ही बसायचं असेल तर मग 11:30 वाजेपर्यंत बसा. हां बरं. काळे साहेबाची आज्ञा आहे, उद्या सांगा. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री द्यानदी ठाला विठाला पंढरी.